तर मित्रांनो, तुम्ही कोकम सरबत पिला असेल आणि कोकम पण खाल्लं असेल, बट तुम्हाला माहिती आहे का कोकम कसं बनतं? अगर आपको नहीं पता है तो मैं आपको बताता हूँ कोकम कैसे बनता है. चलो मेरे साथ. तर हे आहे कोकमाचं झाड. कोकम म्हणजेच रातांबी. याच्या फळाला रातांबी म्हणतात. और जो मैं अभी रातांबी बता रहा था ना, वो उसका शेप कुछ ऐसे होता है और ये इस तरह से दिखता है. और इसको फोड़ने के बाद में ना इसको इस तरीके से सुखाते हैं और सुखाने के बाद में ना इसके बीज अलग करते हैं और ये अलग करते हैं. तो ये है उसके बीज जो इस तरह का सुखाने के लिए रखे हैं. और इसके बीच में से एक आगल नाम की चीज़ आती है और ये जो है ना स्पेशली फिश में यूज़ करता है. मेरी दादी आपको बताएगी. रातांबी फोडल्याच्या नंतर त्या बिया बाजूस काढून त्या रात्रभर त्याचं पाणी काढावं लागतं. तिच्या बाहेरची साल आहे की नाही ती सुकवायची असते. ती सुकवून झालं की ती रात्री त्या आगुळात दाबून ठेवायला लागते बियांच्या. आणि त्याच्यानंतर मग ते सकाळी परत सुकायचे. असे 3 दिवस त्या सुकवावं लागतं आगुळात घालून घालून. म्हणजे ती फूट लावावी लागते त्याला. साखर टाकून त्याच्या पारड्या, म्हणजे जर कोकम सरबत करायचं असेल ना तर त्याच्या पारड्या साखरेत भराव्या लागतात आणि त्या एकावर एक ठेवून अशा उन्हात ठेवाव्या लागतात. मग त्याचा संध्याकाळी रस येतो, तो बाटलीत भरून ठेवायचा की कोकम सरबत झाला. आणि आगळ मच्छीसाठी वापरतात. आगळ मच्छीसाठी वापरतात. ते आगळ कशाचा काढतात तुला सांगू? कोकमाचा काढतात. कोकम जी आपण दाबून ठेवतो की नाही त्या कोकमाचा आगुळ येतात आणि ती दुसऱ्या दिवशी फूट लावावी लागते त्याच्या बियांची. त्या बिया गाळून घेऊन मग त्या सुकशा घालाव्या लागतात.